तर काय विषय मित्रांनो, तर आज चाललोय कदमवाडीकरांचं भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरी ओपनचं मैदान बघायला। तर जातानाच नेहमीप्रमाणे स्प्लेंडर घेतली, म्हणलं चला निघावा। मग जातानाच माझ्यासोबत असं काय होईल असं वाटलं बी नव्हतं। सगळा शर्टच चिखलानं इष्टीवाल्यानं भरावला बघा। मग आम्ही म्हणलं पावसाचा दिवस आहे, त्या इष्टीवाली तर काय चूक, चला म्हणलं आता पाऊस थांबलाय, पहिलं मैदानावर जावं, आता गट चालू झाला असतील। मग लगेच मैदानावर पोहोचलो। 11 ते 20 गट खाली पळायला चाललेलाच बघा। आम्ही मी म्हणलं पहिलं जागा बघून कुठेतरी गाडी लावून पहिलं गट बघत बसावं। निकालाव गट बघा येऊन थांबल्यावर गट काय लवकर सुटतच नव्हतं। बराच उशीर गट बघाय थांबल्यावर गट काय लवकर सुटत नव्हता। चला म्हणलं आता कोणकोणती बैल मैदानावर आल्यात पहिलं बघूयात। मैदानापासून अलीकडे आल्यावर पहिल्यांदा आपल्याला महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या दिसला बघा। हरण्या गटाला पळायला जाणार होता म्हणून हरण्याला पाणी निकॅप घालायचं चालल्या होत्या बघा। आणि कदमवाडीकरांच्या मैदानावर हरण्यान बादल आज पळणार होती बघा। आपण बी महान भारत केसरी द्वारलीच्या हरण्यावर एक सेल्फी घेतली बघा। चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदानावर आल्यात बघूया। द्वारलीच्या हरण्यापासून अलीकडे आल्यावर आपल्याला चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा दिसला बघा। राजा बी गटाला पळायला जाणार म्हणून राजाला पाणी करायचं चाललेलं बघा। आपण बी चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांच्या राजावर एक सेल्फी घेतली बघा। घरणीच्या राजापासून पुढे आल्यावर आपल्याला जिगरी ग्रुप अमरावतीकरांचा महाराज दिसला बघा। आपण बी महाराजवर एक सेल्फी घेतली बघा। चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदानावर आल्यात पहिलं बघूयात। महाराज पासून पुढे आल्यावर आपल्याला बैलगाडी क्षेत्रातला देव अक्रम हिंद केसरी बकासूर दिसला बघा। आपण बी बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूरवर एक सेल्फी घेतली बघा।